नमस्कार मित्रांनो, आपण शेळी पालनासाठी शेळ्यासाठी जे इथं पाहू शकता की इथं तुती लागवड केलेली आहे आणि तुती लागवड आपण अशी केलेली आहे की 4x2 या अंतरावर आपण तुती लागवड केलेली आहे. आणि इथं पाहू शकता की अशा प्रकारे जे आहे इथं तुतीची कापणी केलेली आहे. हे पाहू शकता अशा प्रकारे. तर तुतीच्या पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात इथं फुटवा झालेला आहे. आणि अशा प्रकारे इथं आपण तुतीची लागवड करून सध्या इथं आपण तुतीची कापणी केलेली आहे. आता दुसऱ्या वेळेस जी कापणी आहे तर हिला मोठ्या प्रमाणात जे फुटवे फुटणार आहेत, तर फुटव्याची संख्या एकदम मोठ्या प्रमाणात राहणार आहे. आणि इथं आपण जे आहे याला जे खताचं नियोजन कसं आहे, तर खताचं नियोजन आपल्याकडं शेळ्या असल्याच्यानं जे लेंडी खत असते शेळ्याचा, तर ते लेंडी खत असं आपण इथं असा टाकून घेतलेलं आहे. बघा, एकदम लेंडी खत असा टाकून घेतलेलं आहे. आणि आपण याला पाणी सुरू करणार आहोत. तर अशा प्रकारे इथं आपण तुतीची लागवड करून आपल्या जे शेळी पालनाची जी चाऱ्याची व्यवस्थामध्ये आपण तुती पण चारा लागवड करू शकतो.